कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा इंद्राणीच्या रूम मध्ये गेली आणि केतकी तिच्या स्वतःच्या रूम मध्ये। मग केतकीचं प्रतिबिंब अद्वैतच्या बेडरूम मध्ये जाऊच शकतो ना। प्रतिबिंब पुन्हा ओळखतील असा धोका आहेच, पण प्रयत्न करायलाच हवा। ही एक शेवटची संधी आहे। त्रिमी, केतकी, प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते। मी काय सांगते ते नीट ऐक। अद्वैतच्या खोलीत जायचं। तिथे गेल्यावर पहिलं वाक्य असायला हवं, मी काय म्हणते। बोलायला सुरुवात याच वाक्याने करायची, मी काय म्हणते। यानंतर पुढे काय करायचं ते ऐक। विरोचकाला नक्की संशय आलाय, म्हणूनच तर त्याने ते प्रतिबिंब बनवलं। पण आता मला नाही वाटत विरोचक ध्वजापर्यंत पोहोचू शकेल। असं का वाटतंय तुला? आत्या, त्या ध्वजामध्ये ना काहीतरी आहे जे विरोचकाला लांब ठेवत आहे। म्हणून मी आबांशी सुद्धा बोलले, त्यांना ध्वजाबद्दल सगळं सांगितलं। तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच वस्तूवर विरोचकाचं चिन्ह आणि देवीचं चिन्ह असं होऊच शकत नाही, शक्यच नाहीये। त्यांचा असा संशय आहे की हा सगळा विरोचकाचा डाव आहे। मला नाही वाटत तसं, कारण तू काय घेऊन आलीस हे विरोचक शोधतोय, त्यामुळे हा सगळं त्याचा डाव असेल असं मला वाटत नाही। पण एवढं मात्र नक्की की विरोचक आता शांत बसणार नाही। पण आता विरोचकाने जेव्हा चोरटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खरंच खूप मोठा झटका बसला होता। त्यामुळे मला नाही वाटत तो आता पटकन कशाला असा हात लावायला जाईल। काहीही करून लवकरात लवकर ध्वजाच्या रहस्याची उकल करायला हवी, नाहीतर खूप उशीर होईल। पण काय करायचं, कशी करायची रहस्याची उकल? केतकीचं प्रतिबिंब हे ओळखलं तर त्रिनयनेचं अख्खं सैन्य धावत येईल इकडे आणि पुन्हा गोंधळ होईल सगळा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।